सप्तशृंग गडावर ट्रस्टच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू। कामगार कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप। ट्रस्टच्या व्यवस्थापनावर मनमानी कारभाराचा आरोप। ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही दावा। एका प्रश्नामुळे राज्यात 24 लाख लाडक्या बहिणींचे पैसे रखडले। ई-केवायसी गोंधळाचा बहिणींना फटका। कुटुंबियामध्ये कुणी सरकारी नोकरीमध्ये नाही ना, या प्रश्नामुळे अनेक बहिणींचा लाभ रखडला। खासगी नर्सिंग महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ। राज्यामध्ये नर्सिंगच्या 5000 जागा रिक्त। 47 कॉलेजांची अवस्था बिकट। 47 नर्सिंग महाविद्यालयांवर टांगती तलवार। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचं आंदोलन। घरेलू कामगार महिलांची बदनामी करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कारवाईसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन। करंजब जेटीला भगदाड। प्रवाशांचा जीव धोक्यात। करंजब जेटीची दुरावस्था। प्रशासन सुस्त। करंजब जेटीचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, नागरिकांची मागणी। डॉक्टर टी के टोपे रात्र महाविद्यालयाच्या चांगबल उत्सवात। मराठी शाळांचा जागर। विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जाऊन जपली मराठी संस्कृतीची मुळं। मराठी शाळा संकल्पनेनं गाजतोय टोपे महाविद्यालयाचा सांस्कृतिक उत्सव। पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्याचा 294वा वर्धापन दिन उघडण्यात आला। शनिवार वाड्याचा दिल्ली दरबार। आमदार हेमंत रासनेंनी व्यक्त केला 300व्या वर्धापन दिनाच्या आधी 7 मजली शनिवार वाडा बांधण्याचा निर्धार। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमएमची युती। समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमएमची एकमेकांना साथ। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपा समवेत। ठाकरेंच्या 4 नगरसेवकांना जबरदस्तीनं डांबून ठेवलं। अल्पेश भोईर यांचा हा खळबळजनक आरोप। डोंबिवलीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र। 4ही सदस्य आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत। अल्पेश भोईर यांची ही प्रतिक्रिया। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर। डिंपल मेहता, अनिता पाटील, शानू गोहिल महापौर पदाच्या शर्यतीत। कुणाचाही नाद करा पण देवा भाऊंचा नाही। जयकुमार गोरेंचा अभिजित पाटील यांना इशारा। पंढरपूरमधील वाडी कुरोली येथे समाधान काळे यांच्या पक्षप्रवेशादरम्यान केलं हे वक्तव्य। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप 3 तालुक्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादी समवेत। माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांची ही माहिती। 118 जागांसाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू। अमरावतीमध्ये बहुमताच्या गणितात भाजपचं नाव आघाडीवर। सत्ता स्थापनेच्या केंद्रस्थानी युवा स्वाभिमानचा आमदार रवी राणा। 15 सदस्यांचा मॅजिक फिगर महापालिकेमध्ये भगवा फडकवणार। भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून मुंब्र्यातील सहर शेख यांच्या स्टेटमेंटवर टीका। आव्हाडांना काय बोलायचे ते बोला, मात्र मुंब्रा हराकर देंगे म्हणजे इस्लामिक करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही, असं केलं वक्तव्य। सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। कणकवलीच्या बिडवाडी पंचायत समितीतील उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज ठरला अवैध। भाजपच्या उमेदवार संजना राणे बिनविरोध विजयी। मालेगाव महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी आला वेग। इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे मिळून 43 नगरसेवक अज्ञातस्थळी। इम्तियाज जलील मालेगावला येऊन नगरसेवकांची बैठक घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विकसित भारत मोहिमेला पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र वेगात। महाराष्ट्राची शाश्वत आणि ऊर्जा आत्मनिर्भर भविष्याकडे वाटचाल। दावोसमध्ये महाराष्ट्राचा महाविक्रम। महाराष्ट्रामध्ये 37,27,000 कोटींची गुंतवणूक। 43 लाख रोजगार उपलब्ध होणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। 40 ते 50% थेट परकीय गुंतवणुकीचा वाटा। आमदार रवी राणांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। उपमुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी घेतली भेट आणि या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक। मुंब्रा हिरवा करून टाकू असं सहरनं केलं होतं वक्तव्य। आज मुंब्र्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या, निरंजन डावखरेंच्या नेतृत्वात आंदोलन।
पालघरमधील भूमिपुत्र आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांची पोस्ट। रस्त्यावरच्या लढाया कशा लढवाव्यात, कम्युनिस्टांकडून शिकण्याचं केलं आवाहन। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। सरिता म्हस्केंची रात्री उशिरा मिलिंद नार्वेकर यांनी घेतली भेट। काल कोकण भवनामध्ये गट स्थापनेदरम्यान सरिता म्हस्के होत्या गैरहजर। रत्नागिरीच्या नाणीच पंचायत समिती गणातून डॉक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध। राजा शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात यश, विरोधात एकही अर्ज नाही। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मोहोळच्या 2 पाटलांमध्ये पुन्हा जुंपली। माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील दोघांमध्ये वाकयुद्ध। चॅलेंज आपल्या बरोबरच्या माणसाचं स्वीकारायचं असतं असं म्हणत राजन पाटील यांनी उमेश पाटलांवर साधला निशाणा। अकोल्यामध्ये काँग्रेसला कुठलंच पद नकोय, फक्त सत्तेपासून भाजपला रोखा। आमदार साजिद खान पठाण यांचं वक्तव्य। बहुमताच्या आकड्यासाठी भाजपला 3 जागांची गरज आहे। काँग्रेसचे भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न। बीडच्या परळी नगर परिषदेमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी नूतन नगराध्यक्षांकडून अनोखा प्रयोग। कर्मचाऱ्यांना घंटा वाजवायला लावल्यानंतर नगराध्यक्षांकडून पुष्पगुच्छ देत स्वागत। नागपूरमधील जरीपट्टका पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये आरोपीनं केली आत्महत्या। आरोपीनं पोलीस कोठडीमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या। पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीच्या सहाय्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती। राज्यामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता। धुळे जळगावसह 5 जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज। थंडीचा कडाका मात्र ओसरला। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये वर्गातच झोपणाऱ्या 2 गुरुजींची हकालपट्टी। खडकत जिल्हा परिषद शाळेतला हा धक्कादायक असा प्रकार। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई। रायगडच्या पेण वाशी नाकामध्ये गॅस सिलेंडर भरलेल्या टेम्पोला भीषण अशी आग। गॅस सिलेंडरचा स्फोट होत असल्यानं या भागात काही काळ भीतीचं वातावरण। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश। पालघरच्या चिंटूपाड्यामधील गादीतील फोम तयार करणाऱ्या भगवती कारखान्याला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट। पालघरमध्ये समुद्रातील माशांची आवक घटल्यानं मच्छीमार संकटात। 7 ते 8 दिवस समुद्रामध्ये मच्छीमार जाळी टाकून देखील मासे मिळत नसल्यानं मच्छीमारांवर उपासमारीची वेळ।